मागच्या भागामध्ये आपण बहुपदी पाहिल्या त्या हा ही द्विपदी बहुपदी तीनपेक्षा जास्ती विजातीय पदे जर बेरीज आणि वजाबाकीने जोडलेली असतील तर त्याला आपण काय म्हणतो बहुपदी. ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं, त्याची बेरीज वजाबाकी पण पाहिली होती. आता ह्या बाबी पाहू काही बहुपदीच्या बाबतीतल्या. एक आहे पहिलं प्रमाणरूप बहुपदी, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल. कशाला म्हणायचं स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल? आता इथे ही पॉलिनॉमियल लिहिलेली आहे, बहुपदी लिहिली आहे, वाचा. 6a - 2a³ + 5a² - 4. त्याला हा स्टँडर्ड फॉर्म नाही आहे आता. हा हे प्रमाणरूप नाही आहे, प्रमाण स्वरूपात लिहिलेलं नाही. प्रमाण स्वरूपात लिहिणं म्हणजे काय करायचं? घातांक बघायचे. हा घातांक उतरत्या क्रमाने जेव्हा आपण घातांक लिहू तेव्हा त्याला म्हणू आपण पॉलिनॉमियलचं प्रमाणरूप. हा काय होईल इथे? काय बघायचं? घातांकात सगळ्यात मोठा घातांक कोणत्या पदाला आहे? -2a³ तो आधी लिहायचा. त्याच्यानंतर 5a² कसा आहे? प्लस आहे 5a². मग 6a. तुम्हाला माहिती आहे नाही आहे म्हणजे काय असतो घातांक? 1 असतो. आणि इथे तर चलच नाहीये, मग ते शेवटी लिहायचं. ठीक आहे, आलं लक्षात? तुम्हाला परीक्षेमध्ये असं प्रश्न येऊ शकतो की खालील कोणती राशी कोणतं बहुपदी प्रमाण स्वरूपात लिहिलेली आहे. ठीक आहे, आलं लक्षात? काय केलं आपण? प्रमाण रूपात लिहायचं म्हणजे काय करायचं? घातांक उतरत्या क्रमाने लिहित जायचे. चलाचे घातांक. कशाचे घातांक? दिलेल्या चलाचे घातांक. तर दुसरं बघू बहुपदीची कोटी किंवा डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. कशाला म्हणायचं बहुपदीची कोटी? आता इथे बघा हे लिहिलेलं आहे 3m² - 5m³ + 9m - 8. हा m ला घातांक दिलेला आहे. सगळ्यात मोठा घातांक कोणता आहे? कोणता आहे? 3 आहे. तर इथे कोटी काय होईल? बहुपदीची कोटी काय होईल इथे? सगळ्यात मोठा घातांकाला काय म्हणतात? बहुपदीची कोटी. कोणता आहे इथे? 3. ठीक आहे, आलं लक्षात? बहुपदीची कोटी कशाला म्हणायचं? जो सगळ्यात मोठा घातांक असेल त्याला म्हणायचं बहुपदीची कोटी किंवा डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. ठीक आहे, आता इथे बघा 25 ही संख्या आधी म्हणू 25 गुणिला 1 अशी लिहू शकतो, माहिती आहे तुम्हाला, पाहिलाय आपण. पण 1 ही कशाची किंमत आहे? कोणत्याही संख्येचा घातांक किती असेल तेव्हा 1 येतं? 0. ठीक आहे, मग आता इथे घातांक किती आहे? 0 आहे. बाकी घातांक दिसतोय का आपल्याला? नाही. मग या ठिकाणी बहुपदीची कोटी काय होईल? काय येईल? 0 येईल. आता समजा ह्या ठिकाणी बघा x गुणिला 0. x गुणिला 0 किती होईल? याचं उत्तर 0च येईल. म्हणजे काहीच घात नाही. या बहुपदीला कोटी नाही. समजला? आलं लक्षात? बहुपदीचं प्रमाण रूप आलं. प्रमाण रूप बहुपदी म्हणजे समजलं काय करायचं आहे? उतरत्या क्रमाने घातांक लिहित जायचे. जो सगळ्यात मोठा घातांक असेल चलाचे घातांक पाहिजे. कशाचे? चलाचे घातांक पाहिजे. तो चढत्या सगळ्यात मोठा आधी आणि त्या क्रमाने लिहित जायचं. ठीक आहे, मग पाहिलं आपण बहुपदीची कोटी. ठीक, काय ठरवलं? कशाला म्हटलं आपण बहुपदीची कोटी? मग चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजे बहुपदीची कोटी. इथे m आहे 3 ठिकाणी. काय आहे मग? सगळ्यात मोठा घातांक काय आहे? m चा किती आहे? 3. म्हणून ह्याची बहुपदीची कोटी काय होणार? 3 होणार. आलं लक्षात? 25 ही संख्या आपण 25 गुणिला 1 लिहितो आणि 1 म्हणजेच कशाची किंमत असते?
कोणत्याही घातांकाचा शून्य लिहिला की त्याची किंमत किती असते? 1 असते. म्हणजे इथे बहुपदीची कोटी कोणती झाली? शून्य, कारण इथे घातांक शून्य आहे, बाकी मग घातांकच नाही. ठीक. आणि अशा स्वरूपात जेव्हा असेल तेव्हा अशा स्वरूपातल्या बहुपदीला कोटी नाही. ठीक, आलं लक्षात? आता बघू याच्यावर आधारित उदाहरणं कशी विचारल्या जातील. आपण इथे पाहिलं की कोटी कशी काढायची. ठीक आहे, किंवा कोटी म्हणजे काय हे लक्षात आलं तुमच्या? ज्या पदाचे चा घातांक किंवा जो घातांक सगळ्यात मोठा घातांक असेल त्याला आपण काय म्हटलं? बहुपदीची कोटी. मोठ्या घातांकाला आपण काय म्हटलं? बहुपदीची कोटी. आता इथे समजा अशी बहुपदी दिलेली आहे, वाचा. a cube b to the power 4c अधिक ca square b cube minus 4a square b to the power 4c minus 5b. ठीक. आता ह्याची आपण कोटी कशी काढणार? प्रश्न विचारला आपल्याला या बहुपदीची कोटी कोण. ठीक, काय करायचा? प्रत्येक पदांमधल्या चलाच्या घातांकांची बेरीज करायची. काय आहे इथे? 3 अधिक 4 अधिक काही नाही म्हणजे किती? काय येईल बेरीज? 8. इथे 6a square b cube सांगा. 2 plus 3 5. इथे बघा -4a square b to the power 4. 2 plus 4 काही नाही म्हणजे काय आली? 7. शेवटचंही पाहू 5b. काय आहे इथे? फक्त a. ठीक आहे, b चा घातांक काही नाही म्हणजे a. कोणती आला मग सगळ्यात मोठा? 8. कशाची बेरीज सगळ्यात मोठी आली? या पहिल्या पदीची. आपल्या कोटी काय म्हणणार मग आपण इथे? बहुपदीची कोटी किती? 8. ठीक आहे, राहील लक्षात? 8. आता हे दुसरं उदाहरण बघू. वाचा. 2x cube plus 3x minus 7x square plus 4 व minus 3x square plus 2x cube plus 4x plus 1 या बहुपदीची बेरीज किती? आधी एक लक्षात ठेवायचं, कधी पण बहुपदीची बेरीज करताना आधी सगळे कशा रूपात लिहून घ्यायचे? बहुपदीच्या प्रमाण रूपात. म्हणजे सगळ्यात मोठा घातांक आधी, मग -7x स्क्वेअर येईल, मग काय येईल? +3x +4. ठीक, बरोबर x चा क्यूबच x च्या क्यूबच्या खाली घ्यायचा. बघा 2x क्यूब -3x स्क्वेअर प्लस आहे का? +4x +1. आता करायची याची बेरीज. काय केलं आधी आपण? दोन्ही ज्या बहुपदी दिलेली आहेत त्याला आधी कसं लिहिलं? प्रमाण रूपात लिहून घेतलं. बरोबर आहे? स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल. आता आपल्याला बेरीज करणं सोपं होईल, कारण आपल्याला माहिती आहे समान चल असलेल्याचीच आपण बेरीज करू शकतो. विजातीय पदांची बेरीज करू शकत नाही. करा. 4 × 1 5, 4 × 3 7x +7x. आता इथे 7 × 3 10. दोन्ही निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे दोन्हीची बेरीज करू आणि साइन पण निगेटिव्ह देऊ. इथे काय होईल? 2 + 2 4x क्यूब आहे ऑप्शन मध्ये. बघा कुठे? 4x क्यूब -10x स्क्वेअर +7x +5 ऑप्शन नंबर 4. तुम्ही आडव्यामध्ये सुद्धा करू शकता. करून न लिहिता 2x क्यूब. आता यातला x क्यूब वालाच त्याच्या जवळ घ्यायचा. मग काय आहे? -7x स्क्वेअर -7x स्क्वेअर. इथला x स्क्वेअरचा काय आहे? -3x स्क्वेअर +3x. इथला +4x +4 +1. करा आता यांची बेरीज.
2 + 2 4x क्यूब प्लस येईल का मायनस येईल? मायनस येईल. -7 -3 किती? -10x² प्लस 3x + 4x 7x. मग काय आहे? 4 + 1 5. आलं लक्षात? ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं वाटतं त्या पद्धतीने करायचं. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे मी नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओजचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. धन्यवाद.